कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी लक्ष्मीतरू वृक्ष लावा. प्रदीप काळे यांच्या शस्त्रक्रिया निमित्त 500 लक्ष्मीतरू वृक्षाचे वाटप. सध्या संपूर्ण देशभर रासायनिक खतांमुळे तसेच विषारी औषधांमुळे कॅन्सरच्या रुग्णांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात वाढ होते. यापासून बचाव करण्यासाठी तसेच कॅन्सरमुक्त भारत अभियान राबवण्यासाठी सर्वांनी लक्ष्मीतरू बहुउपयोगी वृक्षांची लागवड करावी, अशी आवाहन शाश्वत विकास फाउंडेशनचे अध्यक्ष व आर्ट ऑफ लिव्हिंगचे महाराष्ट्र राज्याचे वृक्ष लागवड समन्वयक प्रभाकर जगताप यांनी काळेवाडी तालुका पुरंदर येथे प्रदीप तात्या काळे यांच्या दशक्रिय विधी कार्यक्रमात बोलताना केलाय. पुरंदर तालुक्यातील काळेवाडी येथील प्रदीप तात्या काळे हे अनेक वर्ष सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करत होते. प्रदीप तात्या काळे यांनी समाजामध्ये एकोपा निर्माण केला होता. त्यांना कॅन्सरसारख्या आजाराने ग्रासलं होतं. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कॅन्सर होऊच नये यासाठी गावोगावी लक्ष्मीतरू वृक्षाची लागवड करावी. या लक्ष्मीतरू वृक्षाच्या पानांपासून हजारो कॅन्सर रुग्णांना मुक्ती मिळाली असल्यानं लक्ष्मीतरू वृक्ष वरदान ठरलंय. तात्या काळे यांच्या दशक्रिया कार्यक्रमात 500 लक्ष्मी तरुण वृक्षांचे यावेळी वाटप करण्यात आलंय. दशक्रिया विधी कार्यक्रमासाठी कामठे महाराज चांबळी यांनी प्रवचन सेवा केली. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते, जालिंदर कामठे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, माजी सरपंच व जलदूत सागर तात्या काळे, पुरंदर हवेली तालुक्यातील अनेक मान्यवर, नातेवाईक, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्याकडे औषध घेण्यासाठी आले होते, पण ते सातत्याने ठेवल्यामुळं ह्या गोष्टी आपल्याला त्या भोगायला लागल्या. पण मी या ठिकाणी महिलांना सगळ्यांना विनंती करतो की हे सगळं चालणार आहे, पण आपल्याला जबाबदारी आता महत्वाची आहे. कॅन्सर हा प्रत्येक माणसाला आता आहे, तो कधी उद्भवेल हे सांगणार नाही. तर हे लक्ष्मीतरूचं झाड आहे. शिंदेवाडीमध्ये मी 65 एकरामध्ये लक्ष्मीतरूची झाडं लावलेली आहे. महाराष्ट्रामध्ये 5 लाख झाडं लावलेत. 1 लाख लोकांचे कॅन्सर बरे केलेत. त्याच्या पानापासून आपण पेटंट पण घेतलंय. कोणत्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त 1,000 झाड आपण वाटली आपली. तर मित्रांनो, आज सगळ्यात जास्त कॅन्सरचं प्रमाण असेल तर महिलांच्या मध्ये गर्भाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, आणि तो आता मला सुद्धा कॅन्सर आहे, पण तो कधी उद्भवेल हे सांगू शकत नाही. तर हे झाड आहे ना, ह्या झाडाचा पाला आपण 4 जर पानं रोज भाजीमध्ये टाकली तर सगळ्या कुटुंबाला ती भाजी जाईल आणि ती कॅन्सर होणार नाही. चिकनगुनिया, मलेरिया वगैरे असे 24 प्रकारचे आजार बरे होतात. आणि हे सगळ्यात हे सिद्ध झालेले, आम्ही पेटंट घेतलेले आणि हे पूर्ण 1 लाख लोकांचा आज कॅन्सर बरी करते. लक्षात ठेवा मित्रांनो. तर हे तात्यांच्या माध्यमातून आमचे जावई, आमचे आगोलेचे जावई, माझी आत्या बहीण सुनीता आगोले, मला परवा दिवशी सागर शेठचा माझा फोन आला. मी अशा पद्धतीने तर सागर काळ्यांचं माझं खूप दिवस चाललं होतं की ह्या गावामध्ये आपल्याला लक्ष्मीतरूची झाडं लावलं. दुर्गाडे सर आले त्या ठिकाणी. सरांच्या वाढदिवसानिमित्त 1,000 झाडं सुद्धा आपण गेल्या 2 महिन्यापूर्वी आपण शाश्वत निर्माण. कारण की हे जीवन असं जर चांगलं जगायचं असेल, केमिकलमुळे आपण सगळं वाटोळ होत चाललंय. आणि आपण आपल्या जर कुटुंबाची जर आपण देखभाल नाही केली तर ह्याच्यापेक्षा दुसरं कुठलं जबाबदारी नाही. सगळ्यांनी या ठिकाणी जाता की हे झाड घेऊन जा. 500 झाडं ठेवलेली, ज्यांना लावायचे आणि त्यांना चांगले जीवन जगायचे त्यांनीच हे झाड लावा. 4 पानं रोज 1-2 वर्षानंतर मोठं झालं 4 पानं रोज बाजूला टाका. कुणालाही कॅन्सर होणार नाही याची काळजी घेतो. आणि ज्यांना कॅन्सर असेल त्यांना मोफत आम्ही औषध देतो. शिंदेवाडी, अष्टापूर तालुका, हवेली जिल्हा, पुणे येथे या महाराज ही आर्ट ऑफ लिव्हिंग श्री रविशंकर माध्यमातून आणि आमच्या शिंदेवाडीच्या गावात सेवा करतोय. मला बोलायची संधी दिली. जय गुरुदेव. सुंदर स्वरूपाची सेवा काशीश्वराची केली. पण 60 झालं वय, 70 झालं, 80 वय झालं, मरण काय येईना. 70-80 वय झालं. आता म्हटला चला म्हणला मरण 80 वय झालं तरी येईना, चला म्हणलं गावी जाऊ आणि कसं चाललंय ते पाहून येऊ. म्हणून गावी निघाले आणि गावी निघाले स्टँड वरून उतरले एसटीतून आणि एसटी मधून खाली उतरले. तसं तिथं स्टँड मध्ये जीव गेला. पहा, मरण्यासाठी काशी विश्वेश्वराला गेला. 20 वर्ष काशीश्वरास त्या ठिकाणी राहिले, पण मरण मात्र त्या ठिकाणी आलं नाही. कारण जिथं ठरलेलं असतं ना ते निश्चित असतं. जाणं हे निश्चित असतं, जागा ही निश्चित असते, कधी जाणार हे निश्चित असतं. ज्ञानोबा बोलतात, ललाटीचे लिहिले मोडेला काही केले, काळे गोरे पण धुतले फिटवलेली. जसं दिवशी सटवी येते आणि आपल्या कपाळावर अक्षर लिहिते, कधी जाणार
काय होणार हे सगळी अक्षर लिहिते पहा तशा स्वरूपाला होत असते आणि म्हणून जाणं हे निश्चित असतं असा राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुरंदर.